उमेदवारी यादी ही जाहीर झालेली आहे। आपण त्याविषयी बोलूया। 99 नावांची यादी ही जाहीर झालेली आहे। आपण नाव पाहूयात। मंगलप्रभात लोढा मलबार हिल मधून लढवतील, तर राहुल नार्वेकर हे कुलाबा मधून लढवतील। दोघेही विद्यमान आमदार आहेत भाजपचे। या पुढची नाव सुद्धा आपण पाहूयात। राजन नाईक हे नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवतील। महेश चौगुले हे भिवंडी पश्चिम मधून, किशन कथोरे हे मुरबाड मधून, तर सुलभा गायकवाड यांचं नाव कल्याण पूर्व मधून जाहीर करण्यात आलेलं आहे। यानंतरची काही नावं पाहूयात। राम कदम हे घाटकोपर पश्चिम मधून निवडणूक लढवतील। भाजपचे विद्यमान आमदार आशिष शेलार मुंबई भाजपचे अध्यक्ष वांद्रे पश्चिम मधून निवडणूक लढवतील। तामिळ सेल्वन हे सायन कोळीवाडा मधून लढवतील, तर कालिदास कोळंबकर भाजपचे ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष त्यांनी भाजपमध्ये घालवलेली आहेत, असे वडाळ्यामधून ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। 99 नावांची ही पहिली यादी आली आहे। आपण काही प्रमुख नावं पाहतोय। विनोद शेलार जे आशिष शेलारांचे बंधू आहेत, ते मालाड पश्चिमेतून निवडणूक लढवतील। खरं तर काँग्रेसचे असलम शेख हे तिथे सध्याचे स्थानिक विद्यमान आमदार आहेत। विद्या ठाकूर या गोरेगावमधून पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। अमित साटम हे अंधेरी पश्चिमेतून पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, तर पराग अळवणी हे विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। भाजपतील काही महत्त्वाचे चेहरे ज्यांची नावं जाहीर झालेत अशी आपण यादी पाहतोय। मनीषा चौधरी दहिसरच्या सध्याच्या विद्यमान आमदार, त्या पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जातील। मिहीर कोटेच्या मुलुंडमधून निवडणूक लढवतील। अतुल भातखळकर विद्यमान आमदार भाजपचे, कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। तर योगेश सागर चारकोपचे आमदार, दीर्घकाळ भाजपसोबत काम केलेले, दीर्घकाळ आमदार असलेले चारकोपचे आमदार योगेश सागर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली। यानंतर आपण कोकण विभागातल्या नेमक्या कोणत्या आमदारांना संधी देण्यात आली आहे, कोणत्या नावांना संधी देण्यात आली आपण ते पाहूया। नितेश राणे कणकवलीमधून विधानसभेची निवडणूक भाजपसाठी लढवणार आहेत। प्रशांत ठाकूर हे पनवेलमधून लढवणार आहेत, तर महेश बालदी हे उरणमधून निवडणूक लढवणार आहेत। कोकणातील ही 3 नावं ही भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहेत। आपण पाहतोय भाजपची यादी, जी 99 नावांची पहिली यादी भाजपने जाहीर केली आहे, त्या यादीवर आपण नजर टाकतोय। कोकणातील ही 3 नावं आहेत, नितेश राणे, प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी। आपण काही प्रमुख नावं पाहतोय ज्यांची नावं ही भाजपने पहिल्या यादीत जाहीर केलेली आहेत। यानंतर आपण विदर्भाच्या यादीकडे एक नजर टाकूया। देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मधून निवडणूक लढवणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचं नाव यादीमध्ये सर्वात प्रथम लिहिलेलं होतं। मोहन माते हे नागपूर दक्षिण मधून निवडणुकीला सामोरे जातील। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते कामठी या विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। आपण काही प्रमुख नावं पाहतोय, विदर्भातील काही नावं पाहतोय। कृष्णा खोपडे हे नागपूर पूर्व मधून निवडणुकीला सामोरे जातील। विजय रहांगडाले हे तिरोरा मतदारसंघातून, तर विनोद अग्रवाल हे गोंदियामधून आणि संजय पुरम हे अमगाव मतदारसंघातून भाजपकडून अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत। पहिल्या यादीमध्ये 99 नावं ही जाहीर झालेली आहेत। आपण बातमी पाहतोय, भाजपची 99 उमेदवारांची नावं ही जाहीर झालेली आहेत। विधानसभेसाठी भाजपची आज पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। 99 उमेदवारांच्या या यादीत 70 विद्यमान आमदारांचा समावेश आहे। 13 महिला उमेदवारांना यामध्ये संधी देण्यात आली असून 6 नव्या चेहऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे। विधानसभेच्या रणसंग्रामात भाजपनं आघाडी घेत पहिली यादी जाहीर केली। 99 उमेदवारांच्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण यांच्यासह 70 विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे। भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्य, भाजपच्या सुमारे 70 विद्यमान आमदारांना संधी। टेकचंद सावरकरांचं तिकीट कापलं। विदर्भातून 23, मराठवाड्यातून 16 उमेदवारांची यादी। उत्तर महाराष्ट्रात 14, पश्चिम महाराष्ट्रात 21 नावं जाहीर। मुंबईत 14, ठाणे पालघरमधून 8 जणांची नावं जाहीर। कोकणातून 3 उमेदवारांची घोषणा। भाजपच्या यादीत 7 नव्या चेहऱ्यांना संधी। अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया चव्हाणांना तिकीट। कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड यांच्या पत्नीला तिकीट। फुलंब्रीतून अनुराधा चव्हाण यांना संधी। श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुतेंऐवजी प्रतिभा पाचपुतेंना संधी। चिंचवडमधून अश्विनी जगताप यांच्या जागी शंकर जगतापांना संधी। मुंबईतील भारती लवेकर, सुनील राणे, पराग शहा या 3 आमदारांची नावं नाहीत। भाजपच्या यादीत 13 महिलांना संधी। यादीत 6 SC आणि 4 ST उमेदवारांची नावं। संधी मिळालेल्या उमेदवारांनी संधीबाबत समाधान व्यक्त केलंय। आमचे दुसरी यादी, तिसरी यादी आणि आमचे जेवढे उमेदवार
यादीमध्ये येतील किंवा ज्यांना उमेदवारी मिळेल त्या सर्व उमेदवार हे प्रचंड मताने, आमचे महायुतीचे उमेदवार प्रचंड मताने जिंकतील असा मला विश्वास आहे. मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि जिंकण्याच्याही शुभेच्छा देतो. मोदीजी, अमित शहाजी, नड्डाजी आणि आमच्या राज्यातल्या आदरणीय देवेंद्र फडणवीस, बावनकुळे साहेब आणि सगळी कोर कमिटीला धन्यवाद देईन की पुन्हा तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन मला जनसेवेची या ठिकाणी पक्षाने संधी दिलेली आहे. घाटकोपर का यात्रा पैटर्न महाराष्ट्र सरकार, एमपी सरकार ने भी उसे दोहराया. यह घाटकोपर की जनता की जीत है और इसी विश्वास पर, इसी आधार पर फिर से एक बार घाटकोपर से भाजपा का ही महायुति का उम्मीदवार चुनकर के आएगा. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असताना 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत भाजपनं आघाडी घेतल्याचं मानण्यात येतंय. प्रस्थापित चेहऱ्यांना संधी देत वादाच्या जागा पहिल्या यादीत टाळण्यात आल्या, तर श्रीजया चव्हाण यांच्यासारख्या नव्या चेहऱ्यासह 13 महिलांना संधी देण्यात आली आहे. आपण ते सगळं बाजूला ठेवू. आज पक्षाने माझ्यावर परत एकदा विश्वास दाखवलेला आहे आणि परत एकदा माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि मला माझ्या पक्षावर आणि माझ्या मतदारावर खूप विश्वास आहे. त्याप्रमाणे ते मतदार मला परत यावेळेस चौथ्यांदा जिंकून देतील. मध्य प्रदेश, राजस्थान प्रमाणे उमेदवारांच्या चेहऱ्यात मोठे बदल महाराष्ट्राच्या यादीत दिसत नाहीयेत. जिथे उमेदवार बदल नाही अशी नावं पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. उमेदवार बदलले जातील अशा जागा दुसऱ्या यादीत असणार आहेत. जातीय समीकरणांचा विचारही भाजपनं पहिल्या यादीत केल्याचं दिसतंय. विदर्भात कुणबी तर मराठवाड्यात मराठा उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलंय, तर सुमारे 30 विद्यमान आमदारांच्या नावांचा समावेश या यादीत नाहीये. या आमदारांची नावं यादीत नाहीत. प्रकाश भारसाखळे, अकोट, हरीश पिंगळे, मूर्तिजापूर, लखन मलिक, वाशिम, राजेंद्र पाटणी, कारंजा, विकास कुंभारे, नागपूर मध्य, दर्जेवराज होळी, गडचिरोली, संदीप धुर्वे, आर्णी, नामदेव ससाणे, उमरखेड, देवयानी फरांदे, नाशिक मध्य, कुमार आलियानी, उल्हासनगर, सुनील राणे, बोरिवली, भारती लवेकर, वर्सोवा, पराग शहा, घाटकोपर पूर्व, रवी पाटील, पेण, सुनील कांबळे, पुणे कंटोन्मेंट, लक्ष्मण पवार, गेवराई, राम सातपुते, माळशिरस, दादाराव केचे, आर्वी. आता या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळणार की त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.